बातमी पुण्यापाठोपाठ शिर्डीतही कोयता गँगची दहशत। कोयत्याचा धाक दाखवत हॉटेल कर्मचाऱ्याला लुटण्यात आलेला आहे। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालेला आहे। पुण्यापाठोपाठ आता शिर्डीतही कोयता गँग ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतंय। कोयता गँगची दहशत आपण पाहू शकतोय। कोयत्याचा धाक दाखवत हॉटेल कर्मचाऱ्याला या कोयता गँगने लुटलेला आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। शिर्डीतील ही घटना आहे। वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता गंभीर बनलेला आहे। पुण्यापाठोपाठ आता शिर्डीतही कोयता गँग ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यापाठोपाठ शिर्डीतही कोयता गँगने दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। कोयत्याचा धाक दाखवत शिर्डीतल्या एका हॉटेल कर्मचाऱ्याला या कोयता गँगने लुटलेला आहे। यामध्ये दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय 4 ते 5 तरुण यामध्ये सामील आहेत। हातात कोयता घेत हॉटेल कर्मचाऱ्याला या कोयता गँगने लुटलेला आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे। या संदर्भात पोलीस प्रशासन आता अधिकचा तपास करतायत। कोयताचा धाक दाखवत हॉटेल कर्मचाऱ्याला लुटल्याची घटना शिर्डीमध्ये घडलेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राजेंद्र भुजबळ। राजेंद्र, पुण्यापाठोपाठ आता शिर्डीतही कोयता गँग ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतंय। या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन नेमकं काय करणार आहे? नक्कीच किरण, ज्या पद्धतीनं शिर्डीची वाढती गुन्हेगारी ही अनेकांपुढे डोकेदुखी ठरली जात आहे आणि त्या पद्धतीनेच पोलीस प्रशासन मात्र या ठिकाणी डोळे झाक करताना दिसत आहे। कारण पहाटेच्या सुमारास घडलेली ही घटनामध्ये एकूण 6 आरोपी आहेत आणि त्यांनी कोयत्याची दहशत हे करून त्या तरुणाला अक्षरशः भर वस्तीमध्ये लुटलेलं आहे। परंतु एवढी गंभीर घटना होऊनही पोलीस अधीक्षक मात्र येथे आलेले नाहीत। त्यामुळे शिर्डीचा हा जो सुरक्षेचा प्रश्न आहे त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे। किरण, अगदीच धन्यवाद राजेंद्र, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।